नमस्कार मित्रांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिव्य असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवडधाऱ्या माणसांकडून, लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देण्याचं कार्य करतो, जेणेकरून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला पाहिजे. देवांचे असो, चेड्या गोट्यांचे असो, टोटके असो, एव्हरीवन कुठल्याही विषय असो, आराधी पंथांविषय असो, अनाथ पंथांविषय असो, अशी गुपित माहिती सांगणारं, रिसर्च करून, अभ्यास करून सांगणारं शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही जर नवीन असाल, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका मला विचारायची असेल, जसे की तुम्हाला लक्ष्मीबंधन केलेलं असेल, तुम्हाला कुठला देवा धर्माचा त्रास असू शकतो किंवा चेड्या गोट्यांचा त्रास असू शकतो, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, हे समजून सांगण्याचा प्रयत्न मी करेल. जर कोणाला कुठली शंका विचारायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करा. मान्यता नसला केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आजकालचे लोक सोशल मीडियाच्या मार्फतून, म्हणजेच की इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघायचे, त्याच्याकडनं चेडा घ्यायचा, त्याच्याकडनं उतारे काढून घ्यायचे, परत त्यांना काडीचा फरक पडत ना ते मित्रांनो आराधी पंथातले असतात ना आगोर पंथातले असतात. मित्रांनो, अंगात आलं कोणी गाद्या भरवते, चला घ्यायला कौल रिकामी, आणि तुम्ही तिथं लुटलं जाता. त्यांच्यामुळं खऱ्या बुवा बाबा कुठं ना कुठं दबकून बसलेला आहे, म्हणून ते जेलमध्ये पण जातात. मुलीचं म्हणा, बाईचं म्हणा, शोषण करतात, ब्लॅकमेल करतात. अशा बोवांपावापासून सावधान राहावं, हेच आमचं सत्य सांगणं तुम्हाला असतं. पण तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे, असं कुठल्याही कारणाला फसलं नाही पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो एकदम सटीक, एकदम चांगला आणि एकदम व्यवस्थित. प्रत्येकांना काय ना काय प्रॉब्लेम असतो, व्यवसाय चालत नाही, लोकांच्या शंका येते मनामध्ये, भरपूर बुवा बाबा फिरतात, मग कुठेही गुण येत नाही. व्यवसाय चालत नाही, घे चेडा, पैसा टिकत नाही, तुला करणीच केलेले, आपेशे केलेलं, कुणीतरी बांधलेलाच आहे, त्याच्यानंतर तुझं लक्ष्मीबंधन केलं आहे म्हणून असे बुवा बाबा सांगतात. बाकी कुठल्या देवाचा त्रास नसतो, तुला करणीच केलेली आहे, तुझं लक्ष्मीच बंधन केलेलं आहे, तुझ्या घरामध्ये भूत पिशाच, ढाकिनी रंकिनी, चेडा गोटा, बावन, वीर मसान अशा गोष्टी सोडलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला फक्त लुटलं जातं, हकलं जातं, काही सांगितलं जातं. दोन गोष्टी तर तुम्हाला पटल्या तर तुम्ही हा मेंढरासारखी मुंडी हलवायला रिकामी असता. त्याच्यानंतर त्यांच्याकडे अशा काही गोष्टी असतात की तुम्ही त्यांना नाहीच म्हणू शकत नाही, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. अशा कारणानं जर तुम्ही एखाद्या बुवाबाबाकडे जात असाल, व्यवसायच माझा चालत नसेल, असे टोटके, भयंकर टोटके, वनस्पतीशास्त्राचे टोटके, आगुरी पंथांचे टोटके मी तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुम्ही घरगुती करावं आणि तुम्हाला फरक पडावा. बघा, प्रत्येक गोष्टीला माणसाला पैशाची काय ना काय अडचण येतच असते. जसं की समजा एखादा पैसा आला की टिकत नाही, मग ते पैसा जातो कुठे तेच कळत नाही. पण कुठल्याही बुवा बाबाकडे गेलं तर तो बुवा बाबा तुम्हाला फक्त करणीचाच त्रास काढून देतो, बाकी एव्हरीवन ग्रह बघत नाही. त्याच्यानंतर तुमचे मित्रांनो कुंडली बघून तुम्हाला व्यवस्थित सांगणं नाही, फक्त करणी केली जावा. करणी केली 20,000 ते 25,000. सोनं घालणारवाल्यांचं मित्रांनो प्राईस जर तुम्ही ऐकली तर दंग होत चाल. 50,000, 60,000 रुपये फक्त करणीच्या नावाखाली लुटलं जातं, फरक काडीचा पडत नाही. असं पण नाही की बाबा चला दिले पैसे, फरक पडत नाही. अशा लोकांपासून तुम्हाला सावधान राहिलं पाहिजे. जर मित्रांनो ह्याच टॉपिकवर आपण बोलणार आहोत, चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. व्यवसाय चालत नसेल तर काय करावे, असे अनेक तोडगे उपाय मी तुम्हाला दिले आहेत मित्रांनो. आता सांगितलंच तुम्हाला की मी कसे टोडगे, कसे उपाय दिले, भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. पण ज्या टायमाला तुम्ही संकटात असता, ज्या टायमाला तुम्हाला अपयश, दलिंद्रता महाग लागते, भरपूर पैसा येतो घरामध्ये, सुख लागत नाही, पण पैसा अचानक कुठं तर जातो. व्यवसाय चालत होता चांगला, कुणी तर आलं आणि व्यवसाय बंद पडला. आता व्यवसाय चालायचा म्हणलं की अवघड झालेलं आहे. ऋण मात्र 15 ते 20 लाखाचं झालेलं आहे. पहिला खाऊन पिऊन सुखी होतो, खाऊन पिऊन काय गाड्या बंगला जमीन चांगली होती, पण कुठल्या तर बुवा बाबाकडे गेल्यावर बुवा बाबा म्हणला लक्ष्मीच बांधलेला ना, घराची प्रॉब्लेम बघितली ना, कशाची प्रॉब्लेम बघितली, तुमची लक्ष्मी बांधलेली आहे, तुम्हाला अमुक केलेला आहे, तुमच्यावर चेडा सोडलेला आहे, तुमच्या अशा तशा मशाने विद्या झालेल्या आहेत. मग आता तुम्ही वाचू शकत नाही, तुम्ही कंगाल होणार, तुम्ही भिकारी होणार. मग तुम्ही काम करा, 25,000 ते 30,000 रुपये मला द्या, मी काढतो आणि तुम्हाला नीट करतो. म्हणून मित्रांनो तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला ठगलं जातं, हे मात्र लक्षात ठेवा. काय काय रील्स बघून तुम्ही जाता, तिथं देखील फसलं जातं. कुणाला काडीचं ज्ञान नाही, तो पण देखील गादी चालवत आहे, याच्यापासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे. फक्त बुवा बाबा तुम्हाला एकच
काढून देतात. तुमची लक्ष्मी बंधन केले आहे, तुम्हाला करणी केलेली आहे, तुम्हाला अपयश बांधलेलं आहे, तुमचं असंच झालेलं आहे, तुमचं तमुक झालेलं आहे म्हणून तुम्हाला फक्त उचकवलं जातं, तुम्हाला भीती घातली जाते आणि तुमच्याकडनं पैसे हकले जातात. मित्रांनो, ज्या टायमाला कौल घेतला जातो, कौल हा पहिला प्रथम कसा चालू करला जातो तर मित्रांनो कुळापासून. तर तुमच्या कुळदेवतेचा कुठला त्रास आहे का, त्याच्यानंतर तुमच्या ग्रहांचा कुठला प्रॉब्लेम आहे का, तुमचं जी मित्रांनो वास्तुशांतीप्रमाणे घर आहे का, बाथरूम कुठल्या साईडला आहे, निऋत्त दिशेला आहे, आग्नेय दिशेला, आग्नेय दिशा काय काम करते, निऋत्त दिशा काय काम करते, किंवा तुमच्या आजूबाजूला कुणाचा मृत्यू व्यक्ती झाला आहे का, जेणेकरून तुम्हाला भास होता, तुमच्या अनुभवाचे बोल मी सांगतो, कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा न कर. तर मित्रांनो, मग अशा काही गोष्टी असतात का, आधी पहिला तेच चेक केलं जातं. त्याच्यानंतर मग तुमच्या लक्ष्मीकडे येलं जातं की बाबा पैसा कसं टिकत नव्हता, कुणाला उसने दिले होते का, कुणी काय केलं का, हे आता बारीक ना बारीक गोष्टी बघून नंतर तुम्हाला सांगितलं जाते की तुमच्यावर ही विधी, हे हा विधान केलेलं आहे. नाही की पहिलाच तुम्हाला करणीच केलेली आहे, नाही तुम्हाला बांधलेलंच आहे, नाही तुम्हाला अपयश येत नाही मला तर करणीच केलेले आहे, व्यवसाय चालत नाही तर करणीच केलेले, लक्ष्मी बंधन केलेलं आहे. लक्ष्मी बांधणं एऱ्या गेऱ्याचं काम नाही. लक्ष्मी बांधणं म्हणजेच की तुमचा होणारा व्यवहार असेल, येणारा आवक असेल, आवक म्हणजे पैसे असतील, ते पैसे बांधणे, सोनं नाणं न घेता, एखादं शुभ कार्य न घडता हे बांधणं म्हणजेच लक्ष्मी बंधन होय. नाही की खऱ्या लक्ष्मीला बांधणं ते कुणाचंच एऱ्या गेऱ्याचं काम नाही. देवाला जमलं नाही, तुम्हाला ना आम्हाला काय जमणार आहे हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. असा कुठलाही सिद्ध पुरुष राहिला नाही की लक्ष्मी बंधन करू शकतो. अहो, मी तेच म्हणत नाही तर मी संत म्हणतो. त्याच्यानंतर मी मित्रांनो देव देखील जमलं नाही देवांना, तर आपल्या तुमच्यासारख्यांना काय जमणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. लक्ष्मी बंधन म्हणजेच मित्रांनो तुमची आवक बांधणं झालं, तुमचं कस्टमर बांधणं झालं. व्यवसाय चालत नसेल तर मित्रांनो काय चालत नसतं, तर मित्रांनो तुमच्याकडे लोकच येत नसतात, त्याला बांधणं म्हणजेच लक्ष्मी बांधणं होय. हे मात्र लक्षात ठेवा. बुवा बाबा फक्त फसवतात, रेटाचं काम करतात, रिटून पैसे सांगतात आणि तुम्ही फसत जाता, हे मात्र लक्षात ठेवा. जो सोनं चांदी नाणे घाल दिखावा करतो, इंस्टाग्रामवर भरपूर व्हिडिओ आहेत, अशा लोकांकडे गेल्यावर त्यांची फी फक्त 50,000 रुपये काढण्याची असते मित्रांनो. भेटण्याची VIP दर्शन 21 रुपये, बघायचे 2100 रुपये. त्याच्यानंतर मित्रांनो काय वेळेस इंस्टाग्रामवर मित्रांनो पोस्ट केली जाते, धंद्या पाहण्यासाठी चेडा मिळेल. मित्रांनो, चेडा तुम्हाला तेवढंच काम करतो का? चेडा सिद्ध करणं सोपं आहे का? मग तुम्ही अशा भानगडीत पडता आणि त्या गोष्ट आणता, पण तुमची घरातली घाण मात्र काढत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. ह्याच्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणे मित्रांनो अपयश महाग लागत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो मी अशी एक पुटली आणलेली आहे जी की तुमचं लक्ष्मी टिकेल, घरामध्ये सुख समाधान लागेल, आलेला पैसा आवक येण्याचं कार्य होईल, व्यवसाय चालेल. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम जर तुमचा व्यवहार बंद पडला असेल, व्यवहार बंद होण्याऐवजी ते चालायला लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो अचानक पैसा थांबला असेल तर अचानक पैसा येण्याचे पण सूत्र चालतील मित्रांनो. आणि पैसा कितीही कमवला जर वाया जात असेल, ते वाया जाऊ नये म्हणून मी अशी काही वस्तू, अशी काही पुटली मी तुमच्या पुढे सादर करणार आहे मित्रांनो, जे की शुद्ध पद्धतीने ग्रंथात पुराणात त्यांचा उल्लेख आहे. अशाच पद्धतीची मित्रांनो मी तुम्हाला पुटली दाखवणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो मी लाईव्ह पुटली तुम्हाला दाखवणार, त्याच्यामध्ये मी काय टाकलं जातं बघा. मी बांधी देत असताना मी बांधी देखील उघडून दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारच्या वनस्पती मी टाकत असतो जेणेकरून तुम्हाला यश यावं म्हणून. तसंच मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओद्वारे मित्रांनो मला पोटली दिसत आहे मित्रांनो. ह्याला म्हणतात वास्तू उंबर बंधन म्हणजेच की लक्ष्मी बंधन. प्राचीन वास्तुशास्त्र वनस्पती विज्ञान याचा संगम असलेले हे उंबर बंधन घर, कार्यालय, दुकान, शेतासाठी अत्यंत शुभ व प्रभावी मानले जाते. मुख्य फायदे तुम्हाला सांगणार आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करते. नजर दोष, बुधबांधा आणि वाईट शक्तींपासून रक्षण होते. व्यवसाय प्रगती, ग्राहक वाढ आणि इतर मित्रांनो आर्थिक सौंदर्य मिळण्यास मदत देखील मिळते, जेणेकरून तुम्हाला कामामध्ये तुमचा वस्ता वाढला पाहिजे. मानसिक शांती, तणाव कमी होण्यास आणि आरोग्य पोषक होण्यास मदत होते, कारण ह्याच्यामध्ये जी वनस्पतीच आहे मित्रांनो लक्षात ठेवा. घर, दुकान, शेती, नवीन वास्तू, वाहन इत्यादींना शुभ फल प्राप्त होते. देवपूजा, वास्तू शांती आणि विशेष प्रसंगी अत्यंत उपयुक्त म्हणजेच मित्रांनो उंबर बंधन होय. वापरण्याची पद्धत बी देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे बंधन मुख्य दरवाजाच्या वरच्या भागावर किंवा मित्रांनो वास्तू अनुसार योग्य दिशेला बांधावे. नियमित धूप दीप लावल्यास अधिक फायदा होतो, जेणेकरून तुमची लक्ष्मी बांधली असेल ते लक्ष्मी बी खोलायला मदत होईल. जर तुमचं कार्यालय असेल, कार्यालयात देखील लोक येतील, दुकानात लोक येतील, शेत चांगलं पिकल, घरात सुख समृद्धी, नजर दोष, बुधबांधा, वाईट शक्ती या गोष्टी होणार नाहीत आणि पैशाची आवक देखील तुम्हाला होण्यास मदत होते. जर तुम्हाला हवी असेल शुद्ध
गुप्तशास्त्र पद्धती जी पुटली कोणाला हवी असेल, उंबरबंधन पुटली, तर मला संपर्क करा. कुरिअर देखील करून दिलं जाईल, पार्सल देखील पाठवलं जाईल 100% गॅरंटी के साथ. जर तुम्ही भक्तिभावाने ह्याची पूजा केली, योग्य दिशेला बांधलं, तर मित्रांनो आवक चालू होईल, धंद्यावरचे कस्टमर अट्रॅक्शन होतील, नजर दोष बुनबाधा यापासून रक्षण होईल, मानसिक तणाव निर्माण जे होतोय ते कमी होईल. कारण ह्याच्यामध्ये वनस्पती आहेत, वनस्पतीचा फायदा हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, सांगायची गरज नाही, हे मात्र लक्षात ठेवा. प्रकारची ही पोटली आहे मित्रांनो. जर कुणाला हवे असेल तर मला संपर्क करा, कुरिअरनं पाठवून दिलं जाईल. जर मला भेटायलाच असेल तर शुक्रवार गादी चालू असतील तर मित्रांनो नमस्कार मेसेज पाठवा, व्हॉट्सअपवर नमस्कार मेसेज पाठवा, लोकेशन ॲड्रेस पाठवून दिले जाईल. जर कुणाला जमत नसेल त्यांनी मित्रांनो कुरिअर घेतलं तरी चालेल, तुमचा कौल लावूनच मी तुम्हाला ही पोटली दिली जाईल मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका. कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावानं चांगलं सुरूच्या धावजी पाटला चांगलं लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.